हॅलो, नमस्ते सगळ्यांना. चला आज आपण पाहूयात नसांमध्ये ब्लॉकेज झालेत हे कसे ओळखावे. नसांमध्ये किंवा धमन्यांमध्ये ब्लॉकेज झाल्यास छातीत दुखणे, धाप लागणे, चक्कर येणे, हात हातपायात पेटके येणे, पाय थंड पडणे आणि सतत थकवा जाणवणे ही प्रमुख लक्षणे दिसतात. हे ब्लॉकेज रक्ताच्या गुठळ्यांमुळे असू शकते. अशा वेळी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे, कारण वेळेवर निदान न झाल्यास ते स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका आणू शकते. नसांमधील ब्लॉकेजची प्रमुख लक्षणे. पहिला, छातीत दुखणे किंवा जडपणा. हृदयाच्या नसांमध्ये अडथळा असल्यास छातीत दाब, जडपणा किंवा वेदना जाणवतात, ज्याला अँजायना म्हणतात. 2. श्वास घेण्यास त्रास होणे. थोडे चालल्यावर किंवा शारीरिक कष्ट केल्यावर धाप लागणे हे रक्ताभिसरण नीट न होण्याचे लक्षण असू शकते. 3. अत्यंत थकवा आणि अशक्तपणा. रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. परिणामी कोणत्याही कारणांशिवाय खूप थकवा जाणवतो. 4. हातपाय सुन्न होणे किंवा मुंग्या येणे. नसांमधील ब्लॉकेजमुळे हात किंवा पायांना मुंग्या येतात किंवा ती सुन्न पडतात. 5. चक्कर येणे आणि घाम येणे. अचानक चक्कर येणे, बेशुद्ध वाटणे किंवा थंड घाम सुटणे ही लक्षणे देखील ब्लॉकेज दर्शवू शकतात. 6. पायांना सूज किंवा वेदना. विशेषतः सकाळी उठल्यावर पायात जडपणा किंवा सूज जाणवणे हे शिरांमध्ये ब्लॉकेज असल्याचे संकेत असू शकतात. तपासणी कशी केली जाते? वैद्यकीय निदानासाठी डॉक्टर खालील चाचण्या करतात. पहिला, ECG हृदयाची विद्युत हालचाल तपासण्यासाठी. 2. TMT ट्रेडमिल टेस्ट शारीरिक श्रमाच्या वेळी हृदय कसे कार्य करते हे पाहण्यासाठी. 3. एंजिओग्राफी नसांमध्ये नेमके कुठे आणि किती ब्लॉकेज आहे हे अचूकपणे ओळखण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा टेस्ट आहे. 4. डॉप्लर अल्ट्रासाऊंड पायांच्या किंवा मानेच्या नसांमधील रक्तप्रवाह तपासण्यासाठी. तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे जाणवत असल्यास विलंब न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक यू.